नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी मुलं चोरी होत आहेत. तुम्ही अशा अनेक बातम्या ऐकल्या असेल की 36 तासामध्ये 82 मुलं गायब झाले, त्यामध्ये 60 मुले होत्या, 22 मुलं होती, असं अनेक तुम्ही बातम्या ऐकल्या असतील. तर ते खरं आहे मित्रांनो. तुमच्या दारात घरोघरी कोणी येत असेल बेल्ट शील्ड वगैरे विकण्यासाठी, जे UP बिहारचे लोक घेऊन येतात, कुकर मशीन हे ते सगळे घेऊन येतात विकण्यासाठी, तर त्यांना अजिबात दारावर उभा करू नका. नाही घ्यायचं, विषय संपला. तसेच लोक आपल्या दारोदारी येतात. ते आपल्या घरात किती जण आहे, काय आहे, किती लहान मुले, हे सगळं बघतात. नंतर काय करतात ते लोक, सेटिंग करतात की ह्या पोराला कसं उचलायचं, याला कसं उचलायचं, ही सगळी सेटिंग त्यांची चालू असते. जे मी फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो फोटो, हे तेच लोक आहेत मित्रांनो. हे असे गुजराती, मारवाडी, UP बिहारचे लोक आहेत. असेच लोक तुम्हाला दिसतील. काही विकताना येतात, ते बेडशीट घेऊन येतात, चटई घेऊन येतात, चादर वगैरे विकण्यासाठी घेऊन येतात. त्यांचीच आता टोळी निघाली आहे. मी सगळ्यांना दोष देणार नाही, पण विश्वास ठेवू नका. शक्यतो आता काहीच घेऊ नका बाहेर. घ्यायचं तर डायरेक्ट दुकानातून जाऊन घ्या, कारण ते विकायला येतात आणि तुमची सगळी हिस्ट्री जाणून घेतात. ते लोक ते विचारणार नाही, बघणार किंवा विचारतील देखील. एवढं भयानक वातावरण चालू आहे. कारण तुमच्या मौलाचा वाटा म्हणजे तुमचे मुलं असतात. त्यांना तुम्ही हाताच्या फोडाप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त सांभाळता, कारण तुम्ही त्याला स्वतः जन्म दिलेला असतो. तो तुमचा जीव की प्राण असतो. तर त्या जीव की प्राणाला तुम्ही वाचवा आणि अशा नीच लोकांना उभा करू नका तुमच्या घरादारासमोर. ते फोटोमध्ये दाखवत आहे आणि व्हिडिओ देखील बघा. जे सिग्नलवर असतात ना, भीक मागणारे किंवा काहीतरी वस्तू वगैरे विकणारे, ते देखील त्यांच्यापासून देखील सावध राहा. हेच लोक इथे झाल्यानंतर बेडशीट वगैरे, चटई, हे बकेट वगैरे, टोपे कपड्यावर विकण्यासाठी येत असतात. घरोघरी दारोदारी येत असतात. तर यांच्यापासून शक्यतो 1000 पटीने, लाख पटीने तुम्ही सावधान राहा. ते सावधान इंडियामध्ये सांगतात ना, सावधान रहे, सतर्क रहे. तसंच तुम्ही सावधान राहा आणि सतर्क राहा. तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलांबाळांसाठी. तुम्हाला कोणी गायब नाही करणार, पण तुमचे मुलं बाळं त्यांना सांभाळा. कारण मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीसने देखील सांगितलेलं आहे. हे बघा, मी बाजूला लावतोय बॅनर, त्याच्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवतो काय